खाले कसं पाहिजे तुम्हाला गप्पर गप्पर. हा, राक्षस घेऊन घुसला काय पोटात ते कसं समजते तुम्हाला? आणि म्हणतात मी गौऱ्या थापू काय, मी शेण पाहू काय? नाही, तुम्हाला तिथं खुर्चीवर बसून ठेवतो बाबू सोना करत आणि खाले देतो. का हो? काय हो, हे किती वेळची वाट पाहून आलो मी चहा मांडण्यासाठी. चहा नाही मला जिकडे पाणी मारून राहिली तू. पाणी नाही मारू तो काय मारू? हे दिसून राहिलं का तुम्हाला काय व्हायचं हे? हा, दिसलं काय? हे दिसलं काय? कुठं आहे बा, कुठं? काहीच नाही ना. तू काय म्हणून राहिली मला डोक्यात नाही बसून आला ना. कुठं आहे काय आहे तर यार बाय काय काय हे पाय पाय म्हणते मला काय मला काही दिसून राहिलं कुठं आहे काय. का हो, भोपणे घेऊन झाले काय तुम्ही? हा, तुम्हाला दिसून नाही राहिली का? एवढ्या धारा दिसून राहिल्या तुम्हाला? तुम्हाला ह्या धारा नाही दिसून राहिल्या का गं? ह्या नळीले टेपपट्ट्या होता काय हो? किती मारले हो टेपपट्ट्या बापा बापा. एखादी दुसरी नळी नाही आणता येतं? हे पहा ना, हे कशी धार लागली कारंजासारखी. अहो तर टेपट्टी महाग किती आहे ते? हा काय? आणि रोजचे धोके झाले जाता तर तिथं महागाची नाही दिसत ते तुम्हाला? हा, रोजचे प्यासाठी पैसे भेटते आणि हे नळी आणण्यासाठी विकत आणा म्हटलं तर ते त्याला पैसे नाही भेटून राहिले. हे एवढ्याला धारा लागल्या, हे दिसून राहिल्या भोपणे माणसाले. किती भोपणेवाला माणूस हो माहिती? तूच तर रोज पायी पाणी मारतं तसं तोडलंय. हा, कुठं चाललं? मला म्हणून राहिली भल्ली हुशार आहे तू तर. आपण पाईप फोडते मला म्हणून राहिली. पैसे नाही पाहिजे काय म्हणते त्याले? त्याले पैसे पाहिजे, याले नाही पाहिजे. त्या पैसे एका फुकट भेटते काय तुम्हाला? आणा म्हणलं नळी तर पाहा ना, धारा कुठच्या कुठं लागून राहिल्या उडवू तुमच्या अंगावर. जरासं या माणसाला हे नाही आहे घरातली. हो का हो? तू मध्ये म्हणून राहिली काय? एक बकेट फेकून मारन ना, एका बकेट उघडे तिकडेच जाऊन पडशील तिकडे. मग खरं कोणाला सकाळी सकाळी मी नळी तोडली, मी नळी फोडली, रोज पाणी मारतो तू मध्ये म्हणून राहिली. लस हुशार आहे तू तर. हां, 1 वर्ष झालं चपटणे मारून पाहिली. आता झोडपणं चालू करून ना तर मायाच्या घरी अशी जाशील फाटेपर्यंत पाहिजे तशी अशी दिमाग खराब करून राहिली. एक तर शेण आला, गौऱ्या करा त्याच्यात, मलाच गौऱ्या करायला लावते. शेण तुम्ही पहा, मी फक्त गौऱ्या थापाले आहे ती. मला म्हणते तू शेण सावडू ना. दिमाग खराब करून राहिली. मायलेच फोन लावशील, दिमाग खराब करशील तू अशी. जास्त नको बोलू. चल निकाल जल, पतली पतली गेले से चल निकाल जल्दी, ज़्यादा बात मत कर चल. आणि मला हे सांगा, तुम्ही ही भाषा शिकली कुठची वा? चल निकल पतली गल्ली से, चल निकल पतली गल्ली से. हा, कुठची भाषा आणली हो ही? हे रस्त्यावर घेऊन राहते हे तंबू टाकून, हे झोपड्या बांधून तिथं तर नाही नव्हते गेलते तुम्ही शिकाले? हा, मोठी सादरी भाषा आणली तुम्ही तर. काय बापा, काहीच्या काहीच बोलायला लागला या माणूस तर. मला समजतच नाही या माणसाचं. मस्त भाषा बोलून राहिली तुम्ही तर. किती महिन्यासाठी गेलते शिकासाठी? काय सांगते अजून? शेण सावटून आणतो हे आणतो. खाले कसं पाहिजे तुम्हाला गप्पर गप्पर. हा, राक्षस घेऊन घुसला काय पोटात ते कसं समजते तुम्हाला? आणि म्हणतात मी गौऱ्या थापू काय, मी शेण पाहू काय? नाही, तुम्हाला तिथं खुर्चीवर बसून ठेवतो बाबू सोना करत आणि खाले देतो. कामं नाही करा तर खाली कुठचं भेटणार आहे तुम्हाला? म्हणजे सांगून राहिले तर मले पाहायला लावते म्हणते. मी इकडं घरातले कामं करतो तर जरासं शेण पडून असलं तर काय झालं आणलं तर? संसार दोघाचा, मग दोघांनाही कामं केले पाहिजे वाटून वाटून. म्हणजे सांगून राहिले मले तर. इथं का मला कामासाठी आणलं काय? माया आईनं जन्म काय मला याच्याचसाठी दिला? दुसऱ्याच्या घरी जाऊन बाई तुम्ही कामातच राहायचो म्हणून? मोठे सांगत होते पहिले. पाहायला आली तुमच्या पोरीला मी राणीसारखी ठेवी, मी फुलात ठेवीन, मी याच्यात ठेवीन. तुम्ही तर मला कामवाली बाई बनवून ठेवलं का घरी? आता मारतो तिच्या तोंडावर थोबाडा चांगला पोटा फेकून. रहो तिचं तोंड, लस तिच्या जबान फुटली, फडफड फडफड करून राहिली, दिमाग खराब करून राहिली. थांब, त्या माईला आताच फोन लावतो. लवकर हिंजा म्हणा निले. कुठं गेलते हो बायापाशी शिकाले? एवढं बोलवते का नवऱ्याले? हां, कोणता नवरा शेण आण सावडते, कोणता नवरा गौऱ्या करते? खुर्चीवर जाऊन बसते म्हटलं. आई तर तरी चहा भेटते, जेवायला भेटते, आणि संध्याकाळी झोपायच्या पहिले पाय दाबून भेटते. हां, कोणतं सुख आहे मला? कोणतं हे आहे म्हटलं तुला? जास्त बोलून राहिले तर दिमाग खराब करशील तर पाठवून देईल माझ्या घरी. पाठवून द्यायला तर जास्तच प्रकार करून राहिली तू. काय चोय तुमचं? हां, काय चोय? जाय व त्यासारखं लय पाहिल्या. निघ लवकर तिकडे. शहरातली बायका अशाच राहते म्हटलं. खेड्यातली केली असती ना तर मानादानाला बोलते, आवो घ्यावो प्यावो बसावं झोपावं. हे शहरातल्या बायका गिदाड्या कसा माणूस, गिदाड्या वनाचा. तुम्हाला काय पाणी गिन नाही आहे का?
मी एवढं बद झाडायला पाणी टाकलं तेव्हा हात धुवायला काय झालं होतं तुम्हाला? ह्या डोबऱ्यात हात धुवून राहिले. ह्या असं राहते, ह्या असं राहते म्हटलं गिधाड्या वनाचा, ह्या असं राहते खेड्यातला येडा, ह्या असे राहते खेड्यातले नवरे. म्हणून तर खेड्यातले एवढं नवरे करा नाही लागत, म्हणून तर आजकालच्या पुरी लई मी असल्यासारख्या करते, मला खेड्यात नाही द्यायचं म्हणून हे असे राहते तुमच्यासारखे. आणि काय म्हणता? आई तर नवऱ्याला चहा देते. कोण देते आई तर नवऱ्याला चहा? चहा भेटते नोकरीवाल्याले. तो नोकरीवाला सुशिक्षित राहते, पैसे कमवून आणते. तुम्ही काय करता व? रिक्काम चोटणी रे घरी बसता आणि बायकोले शिवा देता दुनियाभराच्या. आणि बायकोलेच म्हणता काही बायकायची कामं मी करू काय? बायकोनच केले पाहिजे. आणि तुम्ही सिलेंडर आणून दिलं काय मले? सिलेंडर आणून द्याले भोकर येते. मग हे शेण नाही थापू, गौऱ्या नाही थापू, तुम्हाला शेण आणायला नाही पाठवू, नुसतं काही तुम्हाला आई तर गिळाले देऊ काय? मग ते हुशार आहे तर एवढे कुठचं आणलं तुम्ही ज्ञान? भले ज्ञान आले, भले ज्ञान वाटून राहिले मला, तर मला सांगूच नका जास्तच. येऊन पडली मी या खेड्यात. आता जास्त बोलतो का तू? जास्त बोलतो का तू? दाखवू काय? सांगू काय त्या मला? पाठवू काय रेकॉर्डिंग? जा, बोलते म्हणून सांगून द्या. पाठवू काय त्या सांगा मला? म्हटलं. माई तर तुम्हाला पहिलेच हे करते, माई तर मला पहिलेच घरी बोलवते, पण मी जाऊन नाही राहिली. माझे लेकरं आहे ना 2. तुमच्याकडं कोण पाहिजे हो? तुमच्याकडं कोण पाहिजे? माझ्या 2 पोरी आहे म्हटलं. तर तुझी माय म्हणते मले मा जावई लय चांगला आहे म्हणते, माय पोरगीच किरकिरी आहे म्हणते. काल फोन केलता. किरकिरी आहे म्हणते, मोठे सांगून राहिले तर. नवऱ्याले जावयाच्या जातीले तसं बोलाच लागते मायच्या जातीनं. म्हणून माय तुम्हाला समज सांगते. नाही बाई मला सांगते, नाही बाई म्हणते तिथंच राह तू, येऊ नको म्हणते. नवरा तो नवरा असते म्हणते, डवरा असते म्हणते. बेवडा पेव का कसा आहे पेव? जाय जास्त भाषण नको करू. जाय त्यासारखं लय पाहिलं. जाय खेड्यातल्या बायकापेक्षा म्हटलं शहरातल्या बायका एवढ्या चालू राहते, एवढ्या हे राहते, तर नवऱ्याची अजिबात कदर करत नाही. त्याच्यापेक्षा खेड्यातल्या बायका चांगल्या, नवऱ्याची कदर करते, डोक्यावर पदर घेते. आणि शहरातल्या बाया घातली आपला गाऊन तर चालल्या गावभर फिरत. तशी बायकोने पाहिजे, कल्ला करत नवऱ्याचा गावभर फिरणारी. खेड्यातल्या बायका समजदार राहते, नवऱ्याचा आदर ठेवते, डोक्यावर पदर काही त्याची चलन चालचलन लाईन आहे मस्त खेड्यातल्या बायकाची. शहरातल्या बायकांनी पुरल्या त्या अरे नवऱ्याची पुरी इज्जत उतरते म्हटलं. नवऱ्याची इज्जत तुम्ही करते, पण खेड्यातली बायको 2 लाथा जरी काही नवऱ्याच्या हातच्या ना तर चुपचाप बसते म्हटलं. संध्याकाळी त्याला वाढूनच देईल. पण शहरातली बायको उपाशी झोप तसंच उपाशी, पण अजिबात त्याला उठत नाही का जेवला का झोपला का काहीच नाही. कदर राहते फक्त खेड्यातल्या बायकाले नवऱ्याची. शहरातल्या बायका अजिबात नाही त्या शहरात. चल निघ लवकर आता, जास्त नको बोलू. एका बघत मारून सगळं नाही मारून नाही तर मग जास्त बोलशील. जाय मी गौऱ्याने करत.